दिशा सामाजिक मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूरच्या वतीने सोलापूर महानगरपालिका 2026 मध्ये निवडणुकीत जिंकलेले नगरसेवक नगरसेविका यांचा सन्मानपूर्वक सत्कार व संस्थेच्या कार्यासाठी निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम 25 फेब्रुवारी 2026 रोजी तयाम्मा देवी मंदिर बापूजीनगर सोलापूर येथे माजी स्थायी समिती सभापती व अध्यक्ष श्री जांबुमुनी मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन यात नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे, निर्मलाताई जंगम, सुनीताताई कामाठी, अंबिका चौगुले, नवनिर्वाचित नगरसेवक नरसिंह आसादे, श्रीनिवास गुर्रम, विजय चिप्पा, स्वीकृत नगरसेवक ऋषिकेश मेत्रे यांचा सत्कार देवेंद्र भंडारे, कार्यक्रम अध्यक्ष संस्थेचे संस्थापक विठ्ठल तलवारे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर योगेश पल्लोलू यांच्या हस्ते, संस्थेचे महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला। सदर कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन अध्यक्ष शंकर चौगुले, श्री जांबुमुनी मोची समाज लष्कर माजी खजिनदार लिंगराज पल्लोलू, लक्ष्मण मिसालोलू, जांबुमुनी मोची समाज शहर जनरल सेक्रेटरी विठ्ठल मेत्रे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास माढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व मान्यवरांचे सत्कार करून नूतन नगरसेविका नगरसेवक यांच्या हस्ते देवी तायम्मा यांची विधिवत पूजा करून कार्यक्रम पार पाडण्यात आला। तसेच पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। उपस्थित सर्वांना महाप्रसाद देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी नरसिंह मिसालोलू यांनी केले। प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर योगेश पल्लोलू यांनी केले। आभार प्रसिद्धी प्रमुख हनुमंतू भंडारे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विठ्ठल तलवारे, डॉक्टर योगेश पल्लोलू, नरसिंह मिसालोलू, अंबादास पंदिरोलू, लक्ष्मण मिसालोलू, लिंगराज पल्लोलू, साई जगले, हनुमंतू भंडारे, भीम आसादे, विष्णू सानेपागोलू, सल्लागार सिद्धराम मेत्रे, बाबू सज्जन व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।